हॅलो एव्हरीवन, आज आम्ही जात आहोत रोमानियामधील ओरादिया या शहराचा सिटी टूर करायला आणि ही आहे ती बस ज्यामध्ये आम्ही जाणार आहोत। ही बस प्रत्येकी 1 तासाला सिटीच्या सेंटरमधून निघते आणि सर्वात आधी आम्ही तिकीट काढले। या बसचे तिकीट पर पर्सन 10 रॉन असे आहे आणि हा टूर 1 तासाचा आहे। या टूरमध्ये ओरादियामधील टुरिस्ट प्लेसेस दाखवतात। बसच्या प्रत्येक शीटच्या बॅक साईडला वेगवेगळ्या लँग्वेजचे QR कोड लावलेले आहे। तो QR कोड स्कॅन केल्यावर त्या प्लेसेसची इन्फॉर्मेशन ऐकायला मिळते। त्याचबरोबर स्कॅनरच्या बाजूला इयरफोन कनेक्ट करण्याचा पॉइंट सुद्धा दिलेला आहे। QR कोड आणि इयरफोन कनेक्ट करण्याचा पॉइंट हा प्रत्येकच सीटला अवेलेबल आहे। चला मग आता बस सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते ओरादिया सिटी टूर। तुम्ही बघू शकता रस्त्याला काही घरे ही कौलांची सुद्धा आहे। त्याच प्रकारे इथे सिग्नलची सुद्धा कठोरपणे पालन केले जाते। या टूरमध्ये सेंटर ऑफ ओरादिया, पार्टियम युनिव्हर्सिटी, डिसेंबल बस स्टेशन, झू, म्युझियम, 1 डिसेंबरी पार्क, मून चर्च, वॉटर पार्क, मॉस्कोविट पॅलेस, गारा, कासा दार्वस, पालतूर बार्को आणि बरेच असे टुरिस्ट प्लेसेस पाहायला मिळतात। हा रूट ॲप्रॉक्सिमेटली 15 ते 20 किलोमीटरचा आहे। ओरादिया ही सिटी रोमानियामध्ये नॉर्थ वेस्ट साईडला आहे। या सिटीचा आकर्षित करणारा भाग म्हणजे इथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स आणि त्यावर झालेले अतिशय सुंदर असे कोरीव काम। ही बस ज्या टुरिस्ट प्लेसवर थांबते तिथली इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला देते आणि ती रोमानियन या लँग्वेजमध्ये असते। या शहरामधील बहुतांश लोक रोमानियन आणि हंगेरियन या दोन्ही भाषा बोलतात। ईस्टर्न युरोपमधील ओरादिया युनिव्हर्सिटी ही वन ऑफ द लार्जेस्ट युनिव्हर्सिटी आहे। आपण पाहू शकतो इथे प्रत्येक बिल्डिंगवर किंवा घरावर असे काहीतरी कोरीव काम केलेले आहे आणि ते दिसायला अतिशय सुंदर आहे। त्याचबरोबर येथील रोडसुद्धा अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे। ओरादिया ही सिटी हंगेरियन बॉर्डरपासून 13 किलोमीटर लांबीवर आहे। ओरादिया सिटीचे सेंटर हे त्यामधील असलेले ब्लॅक ईगल पॅलेस आणि चर्च, त्याचबरोबर इथे असलेले हॉटेल्स या सुद्धा सेंटरला वेगळीच अशी शोभा आलेली आहे। ही सिटी इथले कल्चर, एज्युकेशन, त्याचबरोबर इथे असलेल्या वेगवेगळ्या बिल्डिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। चला तर मग आता आपण एन्जॉय करूया ओरादिया सिटी टूर आणि बाहेरील वातावरण सुद्धा अतिशय छान झालेलं आहे कारण की आता संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे जास्त ऊन सुद्धा नाही आणि इथे थोडी थंडी पडायला सुद्धा झालेली आहे। येथील प्रत्येक टुरिस्ट प्लेसचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्याचबरोबर एक वेगळं असं आकर्षण आहे। प्रत्येक बिल्डिंग ही त्यामध्ये झालेले कलाकृतीने प्रसिद्ध आहे।
या सिटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सिटीमध्ये भरपूर बिल्डिंग्स तर आहेत, त्याचबरोबर मोठे मोठे पार्कसुद्धा आहेत. या सुंदर अशा शहरात सनसेटसुद्धा आज सुंदर असा आहे. तुम्ही बघू शकता सनसेटचा व्ह्यू बघायला अतिशय सुंदर असा आहे. În partea stângă observați Palatul Copiilor. Ideea înființării unei instituții extrașcolare în Casa Pionierilor până în anul 1990, când denumirea s-a schimbat în Clubul Copiilor, ulterior acesta a devenit Palatul Copiilor și Elevilor Minunate. În stânga dumneavoastră este Palatul Barbu. La 23 mai 1762 s-a pus piatra de temelie a Palatului Baroc, destinat a fi sediu al Episcopiei Romano-Catolice de Oradea. Arhitectul austriac Franz Anton Hruber, या येलो कलरच्या चर्चचे नाव रोमन कॅथोलिक चर्च आहे. हे 1752 ते 1780 या सालमध्ये बांधण्यात आलेले आहे. हे चर्च बाहेरून जेवढे सुंदर आहे तेवढेच सुंदर आतमधून सुद्धा आहे. या चर्चचा आतमधील व्ह्यू मी माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. În faza inițială, în cadrul complexului ecologic, fusese inclus și un seminar teologic romano-catolic. या सिटीमध्ये 2 रेल्वे स्टेशन आहेत, त्यामधील हे एक मुख्य रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनला गोरखिया नादियाड किंवा गारद असे सुद्धा म्हटले जाते. इंडियामध्ये जसे पेट्रोल पंप असतात तसेच इथे सुद्धा आहे, पण इथे एक वेगळी गोष्ट आहे. इथे पेट्रोल देण्यासाठी कोणी सुद्धा नसते, आपल्याला सुद्धा सेल्फ सर्व्हिस करावी लागते. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला मशीनमध्ये पैसे क्रेडिट करावे लागतात, त्यानंतरच आपण पेट्रोल भरू शकतो.
1994-1909 în stil eclectic. Pe partea stângă se află Episcopia Ortodoxă Română a Oradei. Episcopia Ortodoxă Română a Oradei face parte din Patriarhia Română. În anul 1920, odată cu reactivarea eparhiei, Guvernul României a cumpărat și oferit Episcopiei Ortodoxe Române în Oradea palatul din strada Episcop-României, care de atunci și până în prezent este sediul Episcopiei și reședința Episcopiei. Ne aflăm pe principala arteră comercială a orașului. La câteva sute de metri de pătrare, în stânga dumneavoastră, la intersecția a două străzi, zona este marcată de 3 clădiri de mari dimensiuni, ridicate în perioada 1900-1914, în stilul secesion. Clădirea albă se numește Palatul Apollo, vis-a-vis se află Palatul Stern, iar clădirea albastră este Palatul Moscovici Mici. Decorațiunile fațadelor prezintă o combinare de stiluri între elementele decorative ale anilor 1900. Construită în anul 1898 în stil eclectic, pe locul fostului Palat Frimont. Palatul Frimont, construit în primele decenii ale secolului XIX, a fost demolat în martie 1897. Proiectantul palatului a fost profesorul universitar arhitect. या बिल्डिंगचे नाव Casa Darvas असे आहे. Pe strada Iosif Vulcan, la numărul 11, proiectată de legendarii frați Feodor și Vogor Lasăr, la în fața dumneavoastră se deschide piața Fermă. Piațeta are forma unei triunghi. Latura de bază este formată în zona teatrului, iar unghiul din mijloc este puțin înclinat. Caracterul eclectic de astăzi al pieții este rezultatul construcțiilor edilitare de la începutul secolului al XX-lea. După episcopul romano-catolic Laszlo Bellman, din 1923, piața Regina Maria, din 1900, clădirea teatrului, denumit de atunci Teatrul Orășenesc din Oradea, a fost construit în perioada 21 iulie 1899, 1 octombrie 1900, de către arhitectul Calman Dimanații, ca urmare a unei tradiții teatrale de Oradea, datând din 1730. În fața dumneavoastră se află clădirea fostului Hotel Transilvania. Inaugurate în 1904 sub denumirea de Pannonia, hotelul și cafeneaua se vor bucura de o afluență de public memorabilă. Impozanta clădire a hotelului și restaurantului a fost ridicată. În partea stângă este Palatul Levoi. Palatul Levoi este amplasat în piața Regele Ferdinand, colț cu piața Libertății numărul 2, pe malul drept al Crișului Reto. Clădirea a fost construită între 1892 și 1894 de arhitectul Coslian Janusz, combinând armonios stilul clasic cu elemente ce țin de stilul eclectic, având forma literei L. हे बिल्डिंग सिटी हॉल आणि सिटी हॉल टावर आहे. या सिटी हॉलच्या टावरला टॉप व्ह्यूला जाऊन आपण ओरादिया ही सिटी पूर्णपणे बघू शकतो. आणि या टावरला रोमानियन फ्लॅगसुद्धा लावलेला आहे. सिटी हॉल टावर आणि सिटी हॉल पॅलेस हे दोन्हीसुद्धा नदीच्या किनारी बांधलेले आहे. ही बिल्डिंग ब्लॅक ईगल पॅलेस आहे. ही
ही या सिटीतील अतिशय सुंदर आणि आकर्षित करणारी बिल्डिंग आहे. El face parte din clădirea administrativă și s-a construit după planurile arhitectului Rimanu Țicanu. Între anii 1902-1903, în stil neoclasic, și se întinde pe o suprafață de 5508 m². Planul clădirii este în formă de U, cu o latură deschisă. Edificiul se remarcă în primul rând cu monumentalitate. Are un parter și 2 etaje, cu acces pe fiecare latură. Turul are o înălțime de aproape 50 de metri și este prevăzut cu 4 nivele principale, din care 3 de panoramic. अशा प्रकारे पूर्ण सिटीचा टूर करून ही बस मून चर्च जवळ आली. जिथून ही बस स्टार्ट होते तिथे ही बस सेंटरपासून सुरू होते. त्यामुळे आपल्याला सेंटर हे 2 वेळा पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे आमचं सिटी टूर पूर्ण झालेला आहे. बाय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.